सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने केलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज कुपवाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कुपवाडमधील अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली होती। संघर्ष समिती आणि व्यापारी संघटनेच्या वतीने रॅली काढून नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। याचवेळी संघर्ष समितीचे कार्यकर्ते सांगली येथे निघालेल्या मोर्चातही सहभागी झाले। वाढीव घरपट्टीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कुपवाडमध्ये संघर्ष समितीच्या दोन्ही गटांनी सहभाग घेतला होता। व्यापारी संघटनेने बंदला जाहीर पाठिंबा दिल्याने शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली। संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्या संयुक्त रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। रॅली काढून बंदचे आवाहन केले। खोकीधारक आणि व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवून वाढीव घरपट्टीचा निषेध केला। सांगली येथे घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीने काढलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। रॅलीमध्ये भाजपचे नगरसेवक प्रकाश पाटील यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला। तसेच संघर्ष समितीचे सनी धोत्रे, अशोक रासकर, राजेंद्र मैनाबापू पाटील, अरुण रुपनर, माजी नगरसेवक षडजी मोहिते, राजेंद्र पवार, माजी उपमहापौर मोहनबापू जाधव, व्यापारी संघटनेचे बिरू आस्की, अमर दिडवळ, अभिजित कोल्हापुरे, अमोल कदम, समीर मुजावर, अख्तर मुजावर, गोरख वनकडे, आशुतोष धोत्रे, मुश्ताक रंगरेज, रमेश जाधव, दादासाहेब कोळेकर, मुदस्सर मुजावर, रामदास हत्ती, महेश कदम, संतोष माने, विलास माळी, प्रणव पाटील, सचिन जमदाडे, विठ्ठल संगपाळ यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले। आम्ही हा मोर्चाचा कार्यक्रम राबवलेला आहे। तो आधी महापालिकेला देऊन त्याची संपन्न होईल अशी विनंती करतो। कशासाठी वाढवला? श्रीफळ कशासाठी वाढवला? घरपट्टीच्या संदर्भात लांडे साहेबांच्या पुण्याने तिची घरपट्टी कमी व्हावं आणि लांडे साहेबांना ती त्यांनी त्याला घालावं असं आम्ही अपेक्षित आहे।